मी सध्या कोल्हापुरातल्या गांधी मैदान परिसरात आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही हे जे दृश्य बघता याला गांधी मैदान म्हणावं की गांधी तळ म्हणावं हा प्रश्न आता कोल्हापूरकरांसमोर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कारण मान्सून पूर्व पावसाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे आणि 5च दिवसामध्ये पडलेल्या या पावसानं प्रशासनाची पोलखोल केली आहे की काय अशा शंका आता येऊ लागलेल्या आहेत। कारण या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी साधारण 5 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आलेला आहे, मात्र तसं काम झाल्याचं दिसत नाही। म्हणून तर या मैदानाचं आता तळ्यामध्ये रूपांतर झालेलं आहे। मुसळधार पाऊस कोल्हापूर शहरामध्ये वारंवार पडतोय, त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये सध्या काही बदकं आणि पान कोंबड्या सध्या मुक्तपणे वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे गांधी मैदान आहे, त्यामुळे खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं। सकाळी सराव करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी अनेक खेळाडू तसंच काही वृद्ध लोक मॉर्निंग वॉकसाठी या परिसरात येत असतात। मात्र तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळं आता हे मैदान तात्पुरतं बंद करण्यात आलेलं आहे। या मैदानाला ऐतिहासिक मैदान म्हणतात, कारण या मैदानावर माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी, याच पद्धतीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, प्रियंका गांधी तसंच पु ल देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या या मैदानात सभा झालेल्या आहेत। साधारण 30 ते 40 हजार आसन क्षमता म्हणजे बसण्याची कॅपॅसिटी असणारं हे मैदान आहे। कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मैदान आहे, पण आता पावसामुळे या मैदानाचं स्वरूप आता तळ्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे आता हे गांधी मैदान आहे की गांधी तळ असं लोकांमध्ये अशा पद्धतीनं चर्चा आहे। पाऊस असाच पद्धतीने सुरू राहिला तर कोल्हापुरामध्ये पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल अशी सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येते। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।